नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। पेन्शन धारकांसाठी मोठी भेट, नेमकी कोणती मोठी भेट मिळालेली आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून टाका, व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर अनपेक्षित भेट मिळालेली आहे, क्षणार्धात होईल पूर्ण होणारे सर्व काम, कोट्यावधी लोकांना फायदा होणार आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे। तर सविस्तर बातमी अशी आहे मित्रांनो, देशभरात नोकरी करणारे बहुतेक लोकांची ईपीएफओ मध्ये पीएफ खाते आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ द्वारे नोकरदारांचे पेन्शन खाते चालवले जाते। देशभरात ईपीएफओ चे तब्बल 7 कोटी सदस्य असून या कोट्यावधी सदस्यांना लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून मोठी भेट दिली जाणार आहे, जेणेकरून असंख्य सदस्यांना बँकिंग सारख्या सुविधेचा लाभ घेता येईल। ईपीएफओ सदस्यांना मिळणार बँकेसारख्या सुविधा मित्रांनो। खास ईपीएफओ सदस्यांना यावर्षी मे जून पर्यंत ईपीएफओ चे मोबाईल ॲप आणि डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे। कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी ही माहिती दिली असून केंद्रीय मंत्री म्हणाले की सध्या ईपीएफओ 2.01 वर काम सुरू असून संपूर्ण आयटी प्रणाली अपग्रेड केली जात आहे, ज्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण होईल। यानंतर मे जून पर्यंत ईपीएफओ 3.0 सुरू होईल, ज्याद्वारे सदस्यांना बँकिंग सारख्या सुविधा मिळतील। कोट्यावधी ईपीएफओ सदस्यांना मिळणार विशेष सुविधा मित्रांनो। केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे की ईपीएफओ 3.0 मुळे संपूर्ण यंत्रणा केंद्रीकृत होईल आणि दाव्यांच्या निपटाऱ्यासह सर्व कामे खूप सोपे होतील। मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की ईपीएफओ 3 च्या माध्यमातून ग्राहकांना बँकेसारख्या सुविधा देण्याबाबत आरबीआय आणि वित्त मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे। ईपीएफओ 3 सुरू झाल्यावर कोट्यावधी सदस्यांना डेबिट कार्ड मिळेल, पण एटीएम मधून संपूर्ण योगदान काढणे त्यांना शक्य होणार नाही। केंद्रीय मंत्र्यांनी पुढे म्हटले की सदस्यांना योगदान किती काढता येईल याची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते आणि यासाठी पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। कामगार मंत्री म्हणाले की आरबीआय दरवर्षी रोजगार डेटा जारी करते। यानुसार 2004 ते 2014 या यूपीए कार्यकाळात 2.19 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या, तर फक्त 2023-24 या एका वर्षात मोदी सरकारने 4.6 कोटी नोकऱ्या निर्माण केल्या। यूपीए सरकारच्या काळात रोजगार वाढ केवळ 7% होती, तर 2014 ते 2024 दरम्यान 36% वाढ झाली आहे। मांडविया म्हणाले की 2013-14 मध्ये रोजगाराचा आकडा 47 कोटी 15 लाख होता, जो 2023-24 मध्ये 64 कोटी 33 लाखापर्यंत वाढलेला आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।